7ला घटना घडलेली आहे. दुपारी 1:30 वाजता म्हणजे त्या पेपरीची आहे. तो इथं आला म्हणजे इथं दिवशी मग ताबडतोब लगेच हॉस्पिटलला आपलं झालेलं नातेवाईकांना आपल्याशी माहिती तसं आपण तिथून स्टेटमेंट पण आणलं. आई होत्या मुलीचं स्टेटमेंट झालं म्हणजे डिटी झालेलं आहे. आपण सेम डे गुन्हा दाखल केला आणि 19 तारखेला दुसऱ्या दिवशी त्याला अरेस्ट पण केलं. आता आपल्याला कस्टडीमध्ये आहे सर. त्यात मयत झाली 302 पण लावतात. बाकी 3 आरोपी आता त्याच्यामध्ये असं आहे बघा की 1:30 वाजता घटना घडली. 2:30-3च्या दरम्यान फक्त 3 जण इथे आले. 3 जण आता 3 जण ते सराठी गावचेच आहेत. म्हणजे आरोपीचं त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपीने मला फोन केला होता, मला तिथं वाद झाला, मला मदत केली आहे म्हणून. मग ते 3 जण इथं आले. आपला व्हिडिओ पण आहे, आपल्या सगळ्या महिला मंडळी केलं. आता स्टेटमेंट वगैरे सगळे चालू आहे आणि तसं पण मग त्याला मदत केली म्हणून ते बाकीच्या दोघांना पण म्हणजे एफआयआर मध्ये त्यांचं साहेब काय होतं मॅडम, काय होतंय मदत केली पण त्यांना अजून अटक झाली नाही, म्हणजे अटकच झाली नाही, त्याच्यावर अजून ॲक्शन सुद्धा घेणार साहेब. नाही काय होतं सांगतो मला की आम्ही काय म्हणतोय तरी पण घेणार ते. 28 तारखेला गुन्हा दाखल झाला. 28 तारखेला जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये एकाच नाव आहे, जो आरोपी जाधव आहे तो. आता त्याच्यानंतर 3-4 दिवस दुःखातच होते, 2-3 दिवस दुःखात होते. तोपर्यंत काही स्टेटमेंट नाव नव्हतं. आता स्टेटमेंट घेणं चालू आहे. आता दोघांचं स्टेटमेंट घेतलं. स्टेटमेंटमध्ये दिलं की बाकीचे दोघं आले होते. ॲडिशनल करा ना आणि अरेस्ट करू शकतो त्यांना. आम्ही त्यावेळेस दवाखान्यात हॉस्पिटलला होती त्यावेळेसच आम्ही सांगितलं यांना. हे म्हणली ज्यावेळेस आम्ही तपास करणार त्यावेळेस ती येतील पुढं, त्यात त्यांचा गुन्हा दाखल करू. ॲडिशनल टाकायला लागेल चालणार की ॲडिशनल आपण स्टेटमेंट घेतोय, आपण ॲडिशनल त्यांना कोणालाच वाचवणार नाही. अत्यंत दुर्दैवी आहे. 14 वर्षाच्या मुलीवर अशा पद्धतीने अत्याचार करत असताना तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतरचा मृत्यू. खरंच हे सर्व वेदनादायक आहे. मी आज कुटुंबियांची भेट घेतली. यामध्ये घटना घडल्यापासून पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून मी संबंधित घटनेमध्ये लक्ष घातलेलं आहे. यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे, कडक कारवाई होईल. यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. दिवसेंदिवस अशा घटना घडत असताना याला लगाम घालत असताना समाजामध्ये वाढलेली ही विकृती आहे, या विकृतीला टेचून काढलं पाहिजे. आणि म्हणून त्या आरोपीसोबत कोणी साथीदार आहेत का, इथं घटना घडल्यानंतर त्यांनी इतर काही लोकांना बोलवून घेतलं किंवा कॉल केला, याचा सर्व तपास व्हावा अशा सूचना तपास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. चार्जशीट सबमिट करत असताना यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे हे सगळे जमा केले जातील आणि सबळ पुरावे हे कोर्टात सादर केले जातील. राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिलेल्या आहेत. हा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टातून लागेल. हा केस फास्ट ट्रॅक कोर्टातून चालत असताना 90 दिवसाच्या कालावधीपेक्षाही कमी कालावधीमध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करू. तपास एक आरोपी तर अरेस्ट आहेच, तुम्ही बाकी राहिलेले एक आरोपी तर सध्या अरेस्टमध्येच आहे आपल्याकडे. आता बाकीच्या आरोपाबद्दल जो संशय व्यक्त केलेला आहे त्या आरोपी तर त्याच्याबद्दल पुरावे जमा करणं चालू आहे. जसे पुरावे येतील तसे ते पण अरेस्ट होतील लवकरात लवकर. आरोपींच्या नातेवाईकांचे पण मोबाईल थोडे ह्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. तेच प्राथमिक जो तपास चालू आहे याच्यामध्ये मुख्य आरोपी अटकेत आहे. इतर कोणी आरोपी असतील त्यांच्या संदर्भातले पुरावे आपल्याला मिळाले तर त्यांच्यावरतीही कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार.